द सक्सेस टॉक शो प्रेझेंट्स ओपन माईकच्या आजच्या कार्यक्रमामध्ये विकास आपल्यासोबत आहे. विकास मराठीमध्ये कविता करतो आणि त्या कवितांचं आज काही वाचन तो आपल्यासोबत करून दाखवणार आहे. विकास, तुझं ओपन माईकच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. माझं नाव विकास मनोहर ठाकरे आहे आणि आता सध्या तरी मी मास्टर्स करतो आयर्लंडमध्ये क्लाउड कम्प्युटिंग मध्ये. सक्सेस टॉक शोज जर आपण प्लॅटफॉर्म म्हणतोय आणि तुम्ही म्हणताय की सतत पॅशन फॉलो करा, तर मी तेच करत आलो. इलेक्ट्रिकल मधून स्विच करून आय जॉईन मीडिया जॉईन केलं. तिथून मग पुन्हा सिमेन्स इलेक्ट्रिकल ट्रेनर, देन अगेन आय डिड माय मास्टर्स इन लिटरेचर आणि मग पुन्हा मी आयटी मध्ये जॉब स्विच केला. रॉ होतो आणि मग देन आता आयटीत काहीतरी बेसिक नॉलेज आहे म्हणून मास्टर्स करतोय. आणि यासोबतच मनातलं बोला नावाचं एक युट्यूब चॅनल आहे माझं, जिथं आमची टीम काम करते आणि आम्ही वेगवेगळ्या माणसांसोबत बोलतो आयुष्यावरती. आणि मी हॅशटॅग उद्ध्वस्त या नावाने लिहितो. नक्कीच उद्ध्वस्त आणि हा जो कन्सेप्ट तू सांगितलास तो खूप महत्वाचा आहे, कारण की मेंटल हेल्थ मध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी येतात ज्यामध्ये जेव्हा आपण पायऱ्या चढत जातो आपल्या आयुष्याच्या, तेव्हा आपल्याला वेगवेगळे अनुभव मिळतात आणि त्या अनुभवांची शिदोरी घेऊन जेव्हा आपण जातो तेव्हा कधी कधी आपल्याला असं वाटतं की कोणाचा तरी असाच अनुभव असेल आणि त्या अनुभवांच्या आधारे आपण एकमेकांशी कनेक्ट करू शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर 2005 साली एक महापूर आला होता मुंबईमध्ये 26 जुलैचा, आणि त्यावेळेला मी माझा बंगला होता, माझं सगळं होतं ते सगळं उद्ध्वस्त झालं होतं. आणि त्याच वेळेला मला माझ्या वडिलांनी सांगितलं की रोहन, तू फेल झालास तरी चालेल, पण तू घरी येऊन मला तुझ्या शाळेत काय झालं ते सांगता आलं पाहिजे समरी रूपाने. कदाचित माझ्या वडिलांच्या त्या एका इमोशनल कनेक्टमुळे मला शिकवण्याची आवड लागली, मला समजवण्याची आवड लागली आणि मी स्वतःचं करिअर ऍज अ टीचर, ऍज अ प्रोफेसर, ऍज अ लेक्चरर म्हणून सुरू केलं. कधी आपण म्हणतो की आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी जेव्हा आपण आपल्या आयुष्यात करतो तेव्हा आपल्याला हे काम नाही वाटत, आणि त्याच प्रकारे आपण म्हणतो की आपण ते काम करत असताना त्या गोष्टीमुळे आपल्याला पैसे पण मिळत असतील, त्या कामात आपण एक्सपर्ट पण असू, त्या कामाची समाजाला गरज पण असेल, तर आपण आपल्या स्वतःचे एक इकिगाई शोधल्यासारखं मला यामध्ये फील होतं. डेफिनेटली आपल्याला एक हॉबी असली पाहिजे आणि त्या हॉबीच्या मुळे आपण आपल्या जीवनाला एक वेगळा अर्थ, एक नवीन दिशा देण्यासाठी प्रयत्न करत राहावा. आणि त्यासाठीच सुरू केलेला हा मंच म्हणजेच ओपन माईक. द सक्सेस टॉक शो प्रेझेंट्स ओपन माईक या कार्यक्रमामध्ये विकास, आय रिअली इन्व्हाइट यू, मी तुला आमंत्रित करतोय तुझ्या कवितांचं वाचन करण्यासाठी. प्लीज गो अहेड. येस, आपण जसं जसं मोठे होतो किंवा एका वयानंतर आपल्याला मॅच्युरिटी येते तेव्हा आपण बोलणं टाळतो, पण आपली खतखत, आपली अस्वस्थता तशीच असते आणि आपण ती पटकन बोलू नाही शकत. त्याच्यासाठी 4 ओळी लिहिल्या होत्या की ठीक नाही बरंच पण सांगू कसं, की ठीक नाही बरंच काही पण सांगू कसं, सारखं सारखं देवाकडे मागू कसं. ठीक नाही बरंच काही पण सांगू कसं, सारखं सारखं देवाकडे मागू कसं. समजायचंय, समजून घ्यायचंय, समजताना सारं. समजायचंय, समजून घ्यायचंय, समजताना सारं. कळे ना अल्लड बेफिकीर मी वागू कसं. आपण ते वागणंच विसरतो. मोठं झाल्यानंतर आपल्याला असं वाटतं की हुंदडावं, ओरडावं, पण आपल्याला ओरडता येत नाही आणि ती खतखत एक वेगळी असते. आणि एक आपण एका होकारासाठी थांबतो बऱ्याचदा, की कसं असतं आपल्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात, काही गोष्टी दुसऱ्या व्यक्तीच्या परिस्थितीच्या हातात असतात आणि त्याची आपण वाट बघत असतो. आणि त्यावेळची एक अस्वस्थता आहे, त्याबद्दल या 4 ओळी लिहिल्या होत्या की भरून आले डोळे पण वाहत नाही, भरून आले डोळे पण वाहत नाही, स्वतःला इतकं दिनवानं पाहत नाही. भरून आले डोळे पण वाहत नाही, स्वतःला इतकं दिनवानं पाहत नाही. एक विचार आशेचा मनात पेरलाय केव्हाचा, एक विचार आशेचा मनात पेरलाय केव्हाचा, त्याचा होकार होण्या इतपत मनाला राहत नाही, त्याचा होकार होण्या इतपत मनाला राहत नाही. आपण सगळे थांबलेलो असतो त्या एका होकारासाठी. सो असं आहे. आणि एक मी इकडे परदेशी आल्यावरती राम मंदिराचा मोठा सोहळा झाला इकडे. महाराष्ट्र मंडळ आणि वेगवेगळ्या कम्युनिटी, गुजराती कम्युनिटीसाठी गुजराती समाज आहे, मराठी, असं बरंच आहे. तर मराठी मंडळाच्या एक कार्यक्रमात त्यांनी राम मंदिराचा खूप मोठा कार्यक्रम केला. त्यावेळी 4 ओळी सुचल्या होत्या की देवाचं महत्व आपल्या आयुष्यात किती आहे, की दुराव्यानेही प्रभाव बदलत नाही, निर्मळ असेल तर भाव बदलत. दुराव्यानेही प्रभाव बदलत नाही, निर्मळ असेल तर भाव बदलत नाही. मूर्ती, मंदिर, घर, माणसं, देश, प्रदेश वगैरे. मूर्ती, मंदिर, देश, माणसं, देश, प्रदेश वगैरे सारं बदललं तरी देव बदलत नाही. खरंच पण म्हणतो की आपण भारत देशाचे असे स्वतंत्र नागरिक आहोत. भारत देश हा विविधतेने नटलेला आहे आणि आपल्या भारत देशामधून जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा आपल्याला कम्युनिटी, तेव्हा आपल्याला
या सर्व गोष्टींची एक जाणीव अशा पद्धतीने होते, या देशात जन्मलेले नागरिक म्हणून किती भाग्यवान आहोत आणि आपलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे, आपल्याला मिळालेले जे संस्कार आहेत, आपल्याला सोबत जडणघडण होण्यासाठी जी प्राप्त झालेली परिस्थिती आहे, ती कशा पद्धतीने आपलं जे कॅरेक्टर आहे ते डेव्हलप करण्यासाठी उपयोगी पडलेली आहे. विकास, तुझ्या या सर्व कवितांबद्दल खरंच मनापासून शुभेच्छा आणि तुझी ही धन्यवाद. जर्नी तू आमच्या सर्व दर्शकांसोबत शेअर केलीस, त्या सर्वांपर्यंत पोहोचवलीस, त्याबद्दल तुझं मनापासून अभिनंदन. असं वाटत होतं की जेव्हा एक विद्यार्थी आपल्या आयुष्यामध्ये प्रगती करतो तेव्हा त्यांनी त्या शिक्षकांबद्दल दाखवलेला प्रेम म्हणा किंवा त्याच्याबद्दल असणारा ग्रॅटिट्यूड म्हणा, हा एक शिक्षकांच्या कामाची पोचपावती असतं. आणि तू आज जे काही सर्व बोललास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अजून गोष्टी तुझ्या आयुष्यात स्वप्न असतील जी तुला पूर्ण करायची असतील त्यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा. आणि जरी हा रस्ता तुझा वेडा वाकडा वळणावळणाचा इकडून तिकडे उड्या मारण्याचा असला तरी तू त्या सर्व रस्त्यांना सोबत जाऊन तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचशील, हा नक्कीच तुला एक आशीर्वाद म्हणा किंवा तुला एक वेल विशेष म्हणा. सो थँक्यू विकास फॉर जॉईनिंग. थँक्यू सर, मला ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. आणि इथे सगळेच खूप चांगलं पॉझिटिव्हली बोलतात आणि खूप छान वातावरण आहे. आणि मनापासून म्हणजे मगाशी त्यांनी जी ऍक्टिव्हिटी करून घेतली, मला असं वाटलंच नाही की दिस इज अ व्हर्च्युअल मीटिंग वी आर हॅव्हिंग ओव्हर हिअर. लाईक त्या जसं एक्सप्रेस करत होत्या, त्यांना असं वाटत होतं की ही माणसं समोरच आहेत, लाईक ह्या समोरच आहेत सगळं आणि हे सगळं. सो हे खूप छान आहे. आणि तुम्ही तर माणसांशी बोलतच असता, त्यांच्या स्टोरीज कव्हर करत असता. आणि यश जसं म्हणतात ना की आगीला आग लावलं, मशालीला मशाल लावलं की मशाल पेटत जाते, तसं तुमचं एक मला तुमच्या त्या अख्ख्या धडपडीकडे बघून वाटत होतं की यशाच्या बद्दल यशस्वी माणसं जोडत गेली तर समाजातलं यश वाढत जाईल, असं मला नेहमी तुमच्या त्या सगळ्या धडपडीकडे बघून जाणवत असतं. सो हे खूप जास्त एनर्जेटिक आहे. आणि एकच शेर आहे शेवटचा, त्याच्याने मी संपवायचा प्रयत्न करतो. आपल्याकडे जे माणसं आहेत बहुतेक त्यांनी अब्रॉडला ते फिरले असतील आणि काही, तर जर इथून पुढे ते अब्रॉडला कधी गेले तर मी त्यांना सांगेल की गो अँड व्हिजिट आवर एम्बसी इन दॅट कंट्री ऑलवेज. म्हणजे एम्बसीमध्ये जेव्हा मी स्वातंत्र्य दिनासाठी गेलो होतो 15 ऑगस्टला, इट फील्स लाईक होम. त्या चौकटीत आत गेल्यानंतर इट फील्स लाईक होम. आणि मला एक शेर सुचला होता तेव्हा की घर से दूर हम अपने सपने पूरे करने आए हैं, घर से दूर हम अपने सपने पूरे करने घर से दूर आए हैं, आज त्योहार है और हम अपने घर आए हैं. तो येस, विश यू ऑल द बेस्ट गाईज. आणि थँक्यू सर, हॅव अ गुड डे. ग्रेट. तुला भविष्याच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.